नमस्कार, मी डॉक्टर अनघा कुलकर्णी. हॅपी अँड हेल्दी लाईफ ॲट होम या आपल्या चॅनलवरती हेल्थ टिप्स असतात, ब्युटी टिप्स असतात, तसंच मोटिवेशनल टॉक सुद्धा असतात. पर्स आता बदललेली आहे. चला, हा ड्रेस तुम्ही बघितलेला आहे ना पूर्वी? छान आहेत आता. आणि तुम्हाला एक सांगायचं होतं की मधल्या काळामध्ये माझा हात अजिबात असा वर जात नव्हता, असा एवढाच जात होता. आधी एवढा जात होता, मग एवढा जात होता, कारण असं जाता 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 थाडकन इथं भिंतीला लागलं हे. त्यामुळं फारच जवळजवळ 8-9 महिने मी फक्त साडी घातली आणि इतकं हाताला जपलं. जपला म्हणजे काही करूच शकत नाही तुम्ही. या हाताने फारसं जड उचलता येत नव्हतं, मागा हात करता येत नव्हतं, 100 गोष्टी. मी जपला नाही, त्यानंच मला जपलं, त्यानंच मला काळजी घ्यायला लावली. जरी समजा तुम्हाला सांगते, असा साधा शेंगदाणा आहे असं तोंडात टाकला की हा जो जर्क बसतो त्यानं तोंडावर हात घ्यायची वेळ यायची, असं ठाण 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 करायचं. म्हणजे असं वाटायचं की बापरे, काय हे, किती इतका त्रास व्हायचा. साधा असं तोंडात टाकू शकत नाही, असं टाकू शकत असेल, पण असं शेंगदाणे असं टाकलं की हा जो जर्क बसतो, इतका त्रास सहन केला 8-9 महिने. तुम्ही म्हणाल ते सहन केला ते सांगू नका, काय केला ते सांगा. काही केलं नाही, रेस्ट इज बेस्ट. याला दुखावलं नाही, हा वर जात नाही तर वर नको जाऊ म्हटलं, मागं जात नाही तर मागं जाऊ नको म्हटलं. मस्तपैकी ह्या हाताने सर्व कामं केली. उचलाउचलीची कामं ह्या हाताने करूच शकले नाही. एकूण काय तर नाजूकपणे ह्याला 8-9 महिने अगदी सांभाळलं. अंघोळीच्या वेळेला या ठिकाणी मी लुकमाने हयात तेल लावत होते किंवा साधं खोबरेल तेल कधी कधी लावत होते. ह्या हाताने इथे आणि ह्या हातावर सुद्धा तेल घेऊन इथं लावत होते. दुखत नव्हतं तरी सुद्धा, कारण की हे जेव्हा तेल लावायचे तेव्हा ह्या हाताला जरासा व्यायाम व्हायचा. तो सुद्धा हलके हा असा एवढाच जायचा हात, हे असा वगैरे काही जात नव्हता. जेवढा जाईल तेवढा, एवढं तर एवढं. मग इथं लावायचं असं करून आणि आंघोळीच्या वेळेला गरम पाण्याने शेकलं जायचं. आणि मी तुम्हाला नेहमीच म्हणते, फ्रोझन शोल्डर असू दे, कुठलेही हाडाची दुखणी असू दे, फक्त मोडतोड असली तर लगेचच डॉक्टरकडे जाऊन जोडून आणा. पण ही अशी दुखादुखी असली तर 8-9 महिने, समजा टाच दुखतीये, कुठं काय होतंय, एकदा दुखी लागली की त्याची सुरुवात खूप आधीपासून झालेली असते. आता हे मला इथं लागलं म्हणून ठीक आहे, इथं भिंतीला फाडकन, पण इतर वेळेला सुद्धा जे फ्रोझन शोल्डर होतं आपल्याला वयोमानानुसार, या सर्व गोष्टींची तयारी शरीरामध्ये आधीच बिघाड होत असतो आणि नंतर एक दिवशी आपल्याला हळूहळू दृष्टीपथाला येतो आणि आपण म्हणतो, माझे सांधे दुखतात, मी काय करू, माझं यव होत आहे, मी काय करू, माझं पोटात सारखं बिघडतंय, मी काय करू, माझं डोकंच दुखतंय, मी काय करू, माझं हाताच असे होत नाहीयेत, मी काय करू. मी थांबा जरा बसून बोलते. आले वहिनी आले. मी काय करू, मी कुठलं औषध घेऊ, मी कुठल्या डॉक्टरकडे जाऊ, हा डॉक्टर करू का तो डॉक्टर करू, यांना बरं वाटत नाही, ही पॅथी करू का ती पॅथी करू, किती व्यायाम करू, काय करू आणि कसं त्याला लवकर बरं करू. जे करता येत नाही, हात वर जात नाही ना, तर जबरदस्ती म्हणून बायका म्हणा कोणी पण हात वर घालवत असतात आणि त्यांना असं वाटतं की जर का आपण त्या हाताला विश्रांती दिली तर तो हात आळशी होईल, त्या हाताची सवय जाईल, असं वाटतं लोकांना. काय बाई, खरंच मला काय कळत नाही, मेंटॅलिटीच माणसाची मला कळत नाही. असं कसं काय तुमची सवय हे होईल, काय तरी आपलं उगाचच. अहो, ज्या हाताला विश्रांती पाहिजे त्या हाताला तुम्ही विश्रांतीच द्यायला पाहिजे ना. हे छान दिसते का, हे छान दिसते, त्या हाताला तुम्ही विश्रांतीच द्यायला पाहिजे, होय की नाही. तर थांबा, परत फोन आला. हा बोला. बर, कितवा वाढदिवस? 84 पूर्ण. वाटत नाही की तुमच्याकडे बघून.
होय होय, बरोबर आहे, बरोबर आहे. नक्की नक्की येते की, येते. काय वडा? ठीक आहे ठीक आहे, येते येते. तुमच्यासारखं तुम्हाला तर असं 100 वर्षापर्यंत आयुष्य मिळू दे, निरोगी हसरं, आणि आम्हालाही तुमच्यासारखं आयुष्य मिळू दे, होय की नाही. आजार काय असणारच की हो, प्रत्येकाला काहीतरी असतंच की. पण ते सहन करणे, हसत हसत सहन करणं, हे किती मोठी गोष्ट आहे सांगा हो. 84 पर्यंत एवढं तुम्ही ॲक्टिव्ह आहात. येते येते, हो चालेल, येणार, नक्की येणार. ओके. बघा, मी तर म्हणते ना की माझ्या सगळ्या ज्या या 80 नंतरच्या मैत्रिणी आहेत की नाही, सगळ्या इतक्या टकाटक आणि मस्त फ्रेश, आनंदी, उत्साही, सगळ्यांच्यात मिळून मिसळून राहणाऱ्या, कधी आजाराचं कौतुक न करणारा. आजार होतोच पण ह्यांना आजार पण होत नाहीत, माहिती आहे का. आपण म्हणतो पूर्वीच्या लोकांना आजार व्हायचे नाहीत कारण की ते भरपूर कामं करायचे वगैरे वगैरे. तर म्हटलं की आता आज हाच विषय तुमच्याशी बोलते. ह्या आमच्या भजनातली मैत्रीण. मी तुम्हाला नेहमी म्हणते की नाही, भजनात राहा, भजनात राहा, आनंदी राहा, आनंदी राहा. तर खरं सांगते, भजनामध्ये जेव्हा तुम्ही जाता तेव्हा सातत्याने अशी तुम्ही शब्द उच्चारता. गाणी म्हणता, भजनं म्हणता म्हणजे काय करता, शब्द, भावना ह्या सगळ्या असतात. तर त्या शब्द, भावना ह्या तोंडातल्या तोंडात म्हणत नाही, मनातल्या मनात म्हणत नाही, तुम्ही मोठ्याने म्हणता, व्यक्त होता. आणि त्यामुळे तुमच्या शरीरातले, तुम्हाला कसं सांगू, तुमच्या शरीरामध्ये जी 7 चक्र आहेत, 7 चक्र जी आहेत ती हळूहळू त्याच्या पाकळ्या मोकळ्या व्हायला मदत होते. सोप्या शब्दात सांगायचं, आता आपल्याला माहिती आहे की ही जी आपल्या शरीरामध्ये 7 चक्र आहेत, ही काही कारणामुळं, आजारामुळं किंवा चुकीच्या आचार विचारांमुळं, चुकीच्या लाईफस्टाईलमुळं, चुकीच्या खाण्यामुळं, जर का त्यातली काही म्हणजे चक्रातली पाकळ्या ह्या दूषित झाल्या, आपण ब्लॉक झाल्या सुद्धा म्हणू शकतो, दूषित झाल्या, तर आपल्या शरीरामध्ये आजाराची उत्पत्ती व्हायला सुरुवात होते. मग त्यात मानसिक आजार, शारीरिक आजार, सगळ्याच प्रकारचे आजार आले. तर ही चक्र मुक्त होणं म्हणजे मोकळी होणं फार महत्त्वाचं आहे. आणि यासाठी मी तुम्हाला म्हणत असते की आनंदासाठी, मनाच्या आनंदासाठी, शरीराच्या साठी, आरोग्यासाठी भजन म्हणत जा. कारण काही वेळेला कसं होतं माहिती का, गाणी म्हटलं की मग त्याच्यात सगळे आले, सगळं म्हणजे दुःख आलं आणि काय इतर सगळे रस आले त्याच्यामध्ये, मग ते सगळे आपल्यावरती परिणाम होतो. मग भजन म्हटलं की कसं, फक्त भक्ती, भक्ती, भावना, विश्वास, आधार, आनंद, उत्साह आणि ऊर्जा यांचा संगम म्हणजे भजन. एक पॅकेज आहे ते भजन म्हणजे. आणि भजनी मंडळात तुम्ही जाता तेव्हा सगळ्यांशी बोलता, म्हणजे सोशल कॉन्टॅक्ट, एकटेपणातनं मुक्तता झाली तुमची. तुम्ही सगळ्याजणी एकत्र बसता, बोलता, आणि त्यावेळेला फक्त भजन करत नाही, तर गप्पा मारता, मन मोकळं होतं, कळत नकळत. घरातली गाठोडी विसरून जाता, सगळ्या कामाची गाठोडी असतील, दुःखांची गाठोडी असतील, अस्वस्थतेची गाठोडी असतील, ती तुम्ही विसरून जाता सगळी एकत्र जमल्यावर, हो की नाही. तर म्हणून मी तुम्हाला म्हणत असते, तर आता ह्याच याच्यावर मी बोलणार आहे. हा आले, हे आले आले आज सारखं चालू झाले सकाळपासून. तर सांगायचं म्हणजे आपण सुखी जीवनाची गुरु किल्ली, आरोग्याची गुरु किल्ली म्हणतो, तसाच ह्या एक 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 किल्ल्याचा आहे तो. आपण ज्या ह्या चॅनलवर सांगत असतो, मी म्हणत असते ना बऱ्याच वेळेला
नमस्कार, मी डॉक्टर अनघा कुलकर्णी. हॅपी अँड हेल्दी लाईफ ॲट होम या आपल्या चॅनलवरती हेल्थ टिप्स असतात, ब्युटी टिप्स असतात, तसंच मोटिवेशनल टॉक्स सुद्धा असतात. तर तुम्हाला ह्या छोट्या छोट्या ज्या मी कुलपाच्या किल्ल्या सांगत असते त्या फार आवडत असतात तुम्हाला. आणि मग तुम्ही म्हणता ते बाकीचं तुम्ही काही सांगू नका, नवरा बायको सासू सून डोसा बिसा तुमचं काही सांगू नका, फक्त आजार आणि त्याबद्दल उपाय, आजार आणि उपाय असं सांगत असता तुम्ही मला. खरंच आहे, आजकाल ना एवढा आजार वाढलेला आहे, काय माहित नाही, प्रत्येक जण आजारी. अहो काय नाही तर शेवटी मानसिकता प्रत्येकालाच आहे, काहीतरी चिडचिड आहे, काय म्हणतात त्याला, अस्वस्थता आहे, झोप येत नाही, उदासीनता आहे. आनंद आणि सुख या दोन गोष्टी सोडून सर्व आहे आजकाल सगळ्यांच्याकडे आणि सगळ्या वयोगटात, लहानांपासून मोठ्यांपर्यंत. पूर्वी इतकं नव्हतं हे. मला काही वेळेला काय वाटतं माहितीये का, की पूर्वी की नाही सगळेजण मराठी मीडियममध्ये शिकायचे, मराठी म्हणजे आपापल्या ह्याच्यात शिकायचे हो. तर त्यावेळेला काय होती, ती बाराखडी होती. बाराखडी म्हणजे माहिती आहे ना, अ आ ई उ ए ऐ ओ औ अम आहा क ख ग ग ङ च च ज ज य ट ट ड ढ ण प फ ब ब म यर ल व श स ह ळ क्ष ज्ञ याला म्हणतात बाराखडी. इंग्लिश मिडियमच्या मुलांना ही कुठली बाराखडी येते हो, त्यांना फक्त ए बी सी डी ई एफ जी असंच सगळं म्हणतात. पण कक्क गंगा त्याच जजया म्हणताना बघा आतून कशी असं जाणवतात सगळी स्पंदनं आपल्या शरीरामध्ये, आपल्या आत. बघा तुम्ही ट ट टी टी म्हणा आणि ट ट म्हणा, किती फरक आहे दोन्हीमध्ये. एन एन काहीतरी पडलं आणि न न किती फरक आहे. क क के के एल एम एन म न प. बघा, एक तर आपल्या आतमध्ये सगळी अशी स्पंदनं आहेत, घशात स्पंदनं आहेत, मेंदूला असं अशी स्पंदनं आहेत, घशाला स्पंदनं आहेत, टाळूला स्पंदनं आहेत, जिभेला व्यायाम आहे, किती प्रकार आहेत बघा. म्हणजे वरपासून खालपर्यंत, म्हणजे ही 7 चक्र जी आहेत ती या बाराखडीमुळे स्पंदनं पावतात, व्हायब्रेशन्स येतात त्या 7 चक्रांमध्ये. मग तुम्ही आता म्हणणार आम्ही 7 चक्र मानत नाही, तर जा तुम्ही नका बघू व्हिडिओ, तुम्हाला कोण बोलवलेलं नाही व्हिडिओ बघायला. तुम्हाला आरोग्याची किरकिरी नको ना, तुम्ही लॅच घाला जा, उगाच डोक्याला त्रास नका देऊ आमच्या. तर आम्ही काय सांगतो ते. मग तुम्ही काय म्हणता, मॅडम ते आम्हाला ते देव वगैरे काय सांगू नका. कारण काय आहे, देव मानणारे खुश असतात, आनंदी असतात आणि त्यांच्याकडे ॲक्सेप्टन्स असतो. येस, ओके. देव न मानणाऱ्यांच्याकडे ॲक्सेप्टन्सच नाही. प्रत्येक अरेला का रे हे कसं. देव मानणारे हो का, बरं छान छान, सुखी समाधानी मनशांती. हे न मानणारे मात्र रखरखलेले वसलेले, काय सांगायचं तुम्हाला, वाकवाक असते त्यांच्याकडं. पण असू दे, आता काय, आता एखादं मागून येते वरनं रखरख, त्याला आपण काही करू शकत नाही. मग पण हे सुद्धा डॉक्टरकडे गेल्यावर मग ह्यांना सारखं हवं असतंय, मॅडम गोळ्या सांगा, मॅडम औषध सांगा. ह्यांना स्वतःमध्ये काही चेंजेस करायला नको, अशी ही माणसं असतात. तर यांच्यासाठी सुद्धा आपल्याकडे किल्ली आहे बरं का. तर आता तुम्ही जर का इंग्लिश मिडियममध्ये शिकत असाल तर तुम्हाला बाराखडी माहीत नाही, आणि जेव्हापासून इंग्लिश मिडियम आधी जास्ती झाली, तुमच्या बाराखड्या मुळाक्षरं सगळी गेली, तेव्हापासून लहान मुलांचे सुद्धा प्रॉब्लेम्स वाढले. लहान मुलांच्यामध्ये हायपर ॲक्टिव्हिटी आली. आपण म्हणतो ना की मुलांच्याकडे इतकी ऊर्जा आहे, इतकी हायपर ॲक्टिव्ह आहेत, फारच म्हणजे दंगा पण फार घालतात,
अस्वस्थ असतात, सारखं आपला हालचालच करतात, तर आणि त्यांच्या मेंदूतले म्हणजे मेंदू सुद्धा त्यांचा म्हणावा तसा शांत नाहीये. तर ह्याला कारण काय? याला कारण म्हणजे आपल्याकडची ही 12 खडी मुळाक्षर कमी झाली. जेव्हा तुमच्या घरामध्ये, जेव्हा तुम्ही इंग्लिश मिडियमला नव्हतात, मराठी मिडियमचाच त्यावेळेला सगळीकडे शाळा होत्या, त्यावेळेला कळत न कळत तुमच्या घरामधलं वातावरण सुद्धा बाळबोध होतं. सकाळी तुम्ही वक्रतुंड म्हणणार, कराग्रे वसते लक्ष्मी म्हणणार, नंतर देवपूजा करणार, देवाला 100 वेळा हातापाया पडणार, नंतर तुम्ही संध्याकाळी शुभंकरोती म्हणणार, त्याच्यानंतर पाढे म्हणणार, परवचा म्हणणार. ह्या सगळ्या गोष्टी होत्या. बाळबोध वातावरण होतं घरांमध्ये, सगळ्याच घरांमध्ये. हळूहळू जशा शाळांमधलं माध्यम बदलली तशी तुमच्या घरामधली सुद्धा वातावरण बदललं. घरातले हे सगळे श्लोक म्हणणं, मंत्र म्हणणं, हे सगळं आउटडेटेड वाटायला लागलं. गावठी वाटायला लागलं. हो ना? आपले आजी आजोबा जे देवदेव करतात ते आपल्याला गावठी वाटायला लागले. त्याला कारण, आणि मग त्यामुळे काय झालं मी सांगते की तुमचं घरातलं एकतर ही 12 खडी गेली, नंतर तुमच्या घरातले श्लोक म्हणणं बंद झालं, मंत्र म्हणणं बंद झालं. आई वडिलांनाच येत नाहीत, आई वडीलच म्हणत नाहीत. ते येणार रात्री 10 वाजता कामावरून, सकाळी गेलेले. ते काय तुमच्याकडनं संध्याकाळी मंत्र वगैरे म्हणून घेणार आहेत, श्लोक म्हणून घेणार आहेत, आणि आजी आजोबा घरात राहिले नाहीत. त्यामुळे मुलं सुद्धा संध्याकाळच्या वेळेला देवासमोर शुभंकरोती म्हणताना दिसत नाहीत. म्हणजे थोडक्यात जेव्हा तुम्ही रामरक्षा, भीमरूपी किंवा इतर सगळे तुमचे, समजा तुम्ही मराठी नसाल, इतर असाल, हिंदी वगैरे असाल, तर तुम्ही जे काही श्लोक मंत्र घरामध्ये म्हणत होतात सातत्याने रोज घरामध्ये जे म्हणत होतात तेच म्हणत होतात, त्यानं ती शरीरामध्ये त्या मंत्रांमुळे ती स्पंदनं होत होती, व्हायब्रेशन्स होत होती शरीरामध्ये, आणि कळत न कळत त्यामुळे शरीरावरती त्याचे परिणाम होत होते चांगलेच. अथर्वशीर्ष म्हटलं जायचं गणपतीचं, ओम गणपतये नमः म्हटलं जायचं, गाम गाम म्हणताना हे व्हायब्रेशन्स होतात ना. म्हणजे ही सगळी स्तोत्र, श्लोक, मंत्र सातत्याने रोज म्हटली गेल्यामुळे शरीरातले दोष आणि मनाचे दोष दोन्ही डिटॉक्स होत होते. पूर्वी असं डिटॉक्स ड्रिंक कोण घेत नव्हतं. मस्तपैकी सकाळी गुळाचा चहा करून प्यायचा. त्याच्यानंतर आता ही डिटॉक्स ड्रिंक आली. का आली? अहो, तुम्ही डिटॉक्स होतच नाही आहे नॅचरली. कारण ज्या डिटॉक्स होण्याच्या पद्धती होत्या त्यांना तुम्ही गावठी म्हटलात. घरात आजी आजोबाच आता गावठी राहिले नाही आहेत. गावठी म्हणजे आता मी आजी आहे, मी कुठे अशी ओल्ड फॅशन्ड आहे, होय की नाही? तर त्यामुळे तो फरक आहेच ना शेवटी. तर म्हणजे थोडक्यात आमची पिढी सुधारली, पुढारली, बिघडली, बदलली. आजी आजोबा बदलले, घरातली लाईफस्टाईल जी आहे ती विभक्त कुटुंब पद्धती झाली, आणि घरातलं वातावरण पूर्ण बदलून गेलं. मुलं इंग्लिश मिडियममध्ये जायला लागली. मग त्यामुळे हे जे श्लोक आहेत किंवा हे जे मराठी वाचन आहे, मुळाक्षर 12 खडी, हेच कमी झालं. आणि ह्या सर्व गोष्टी, वाचन वगैरे जे आहे ते तोंडातल्या तोंडात वाचन व्हायला लागलं, कारण की पाठांतर कमी झालं. कारण मनातल्या मनात वाचायचं, त्या ठिकाणी जाऊन लिहून यायचं. यामध्ये तुमचं बोलणं नाहीच. बोललं तरच ही सगळी जी चक्र आहेत ती मोकळी होणार आहेत.
बोलणंच कमी झालं तुमचं. कारण मातृभाषेमध्ये जेवढं माणूस बोलतो तेवढं इतर भाषेमध्ये बोलत नाही. तेवढे विचार आपले प्रगट केले जात नाहीत. तेवढे विचार प्रगट करून त्रास करून इंग्लिशमध्ये प्रगट करण्यापेक्षा आपण बोलायचंच कमी करून टाकतो. साधी गोष्ट आहे. तर माझी मराठी भाषा आहे, मातृभाषा. मराठी भाषेमध्ये मी भरभरून भरभरून किती पाहिजे तेवढा वेळ बोलू शकते. कारण माझ्याकडे तेवढे शब्द आहेत आणि लहानपणापासून माझ्यावरती ते संस्कार आहेत. त्यामुळे माझे तेवढे विचार आहेत, वाचन आहे. इंग्लिशमध्ये तेवढं नाही माझ्याकडे. त्यामुळे मी ते बोलायचंच टाळीन ना. आणि एकदा तुम्ही बोलायचं टाळलं की उच्चार कमी झाले, व्यक्तता कमी झाली. आणि त्यामुळे जेव्हा तुम्ही उच्चारता, व्यक्त होता, तेव्हा भावना बाहेर पडतात. भावनाही दबल्या जायला लागल्या. सगळ्या प्रकारच्या भावना या दबल्या जायला लागल्या. तर याच्यावरती उपाय काय? त्यामुळे जेवढ्या भावना दबल्या जायला लागल्या तेवढे आजार उफाळून वर यायला लागले. आणि त्यामुळे शारीरिक आणि मानसिक हे दोन्ही प्रकारचे आजार प्रचंड प्रमाणामध्ये वाढलेले आहेत. प्रत्येक व्यक्तीला आहेत. काही ना काहीतरी प्रत्येकाचं दुखते. खांद्या तरी दुखते, येऊ तरी दुखते, तेव तरी होते. काही नाही तर शेवटी स्ट्रेस वाढतो. स्ट्रेस घ्यायची वृत्तीही वाढते. कारण भावना बाहेर पडत नाही. आणि मग सर्वात शेवटी असं होतं की हे सगळं जे आहे ह्या सगळ्यांचा त्या चक्रांवरती परिणाम होतो. आणि चक्रांच्या ज्या पाकळ्या आहेत, उमललेल्या पाकळ्या, त्या हळूहळू ब्लॉक व्हायला लागतात. आपल्याला हार्टमधले, हृदयातले ब्लॉक समजतात की नाही, तसेच हे पाकळ्यांमधले, चक्रांच्या पाकळ्यांमधले ब्लॉक्स आहेत. आणि ते हळूहळू कुठे ना कुठेतरी आजार निर्माण करतात. तर ह्याला म्हणून मी मगाशी आपण भजनावरून हे सगळं बोलायला लागलो. भजनामध्ये कळत नकळत सातत्याने शब्द उच्चारले जातात, भावना व्यक्त होतात आणि एकमेकींशी गप्पा होतात. आणि त्यामुळे ही जी कमळं आहेत किंवा ह्या कमळाच्या पाकळ्या आहेत त्या ब्लॉक व्हायचं प्रमाण कमी. आता मग तुम्ही म्हणाल नाही आम्हाला हे काही जमत नाही, आम्हाला आमच्याजवळ भजन ग्रुपच नाही, आम्ही भजन म्हणत नाही, आम्हाला भजन येत नाही, आमचा आवाजच नाही आणि आम्हाला लाज वाटते, आम्ही काय एवढे गावठी नाही वगैरे वगैरे. तुम्ही मला म्हणाल बर ठीक आहे, ओके, तुमच्यासाठी उपाय आहेत. अहो एवढं मोठं हे काय म्हणतात ब्रह्मांड आहे, त्याच्यात जेवढे आजार त्याच्या हजारोपट उपाय आहेत. एक लक्षात घ्या. पण तुम्ही ते केले पाहिजे. तुम्हाला नाही अशी डबीतनं गोळी काढायची, पाणी प्यायचे आणि मग लगेच चपेट बरं व्हायचं, हे तुम्हाला माहिती आहे. ते आमच्याकडे नाही. आम्ही ते सांगणार नाही. आम्ही सांगू ते केलं तर तुम्हाला फरक पडेल. तर मुद्द्यावर किती वेळ गेला बघा मुद्द्यावर यायला. ह्याला म्हणतात व्हिडिओ चॅनल. कळलं? आणि त्यात आम्ही स्त्रिया कधीही लगेचच मुद्द्याचं बोलणार नाही. फापट पसारा क्वीन आहे आम्ही. कळलं का? तर असो. तर तुम्हाला मी सांगेन की ठीक आहे, आमच्या बायका असतात की नाही, त्या अजूनही काही जणी सातत्याने रोज मंत्र म्हणतील, सगळं करतात. पण हळूहळू कसं होतं की ते मंत्र जे आहेत ते संस्कृतमध्ये होते. आणि अहो आपल्याकडे आपल्या आता मातृभाषाच नाही मराठी, ते शब्दच तुम्हाला माहीत नाही, मग तुम्ही ते तरी कसे उच्चारणार? बरोबर? तर मग तुमच्यासाठी एक साधा सोपा उपाय. बाहेर विकत जाऊन 10 रुपयाची अंकलिपी घेऊन यायची. अंकलिपी म्हणतात त्याला. त्याच्यात अ आ इ ई उ ऊ हे सगळं असतं. ते आणायचं. नाही तर डाउनलोड करून घ्या. डाउनलोडसुद्धा मिळेल की तुम्हाला. ते घ्यायचं आणि समोर पुस्तक घेऊन वाचायचं. अ आ इ ई उ ऊ ए ऐ ओ औ अम आह. हे एकदा वाचायचं. कसं? मी आत्ता सांगितलं तसं. क ख ग घ ङ. जोरात तुम्ही उच्चारलेले शब्द कानाला तुमच्या ऐकू गेले पाहिजेत, घरात घुमले पाहिजेत. तुम्ही म्हटल्यामुळं आणि घरातल्या 4 मेंबरना हे सगळं चोरून का होईना करावं असं वाटलं पाहिजे. कारण प्रॉब्लेम्स त्यांचे जास्त आहेत, तुमचे कमी आहेत. त्यामुळे हे
म्हाताऱ्या आजी आजोबांनो तुम्ही आधी करा, मग तुमची मुलं आणि तुमची नातवंड बघून बघून ठेवतील आणि हळूहळू नंतर करतील. आमची आजी अशी करायची असं म्हणून. कळलं? तर ही अंकल्पी ही 12 खडी एकदा म्हणायची आणि त्याच्यानंतर ही एकदा म्हणून झाली की त्याच्यानंतर काय करायचं? एक लक्षात घ्या, तुम्ही जेव्हा रामरक्षा म्हणता, शुभं करोती म्हणता, तेव्हा भम म्हणायला किती भारी वाटतं ना. भम मस्त वाटतं की नाही? म्हणजे अनुस्वार वरती असलेले शब्द म्हणायला खूप छान वाटतात. आता साधी गोष्ट, आता एक लक्षात घ्या, आता मी तुम्हाला एक मंत्र म्हणून दाखवते. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. ह्याच्यापेक्षा हाच मंत्र आणि बघा, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. हे म्हटलेलं किती छान वाटतं. श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. आम्हाला माळ ओढायची आहे, भरभर 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 माळा ओढायची आहेत ना, म्हणून तसं नाही. श्रीराम जय राम जय जय राम, नाकात न करायचं हे. श्रीराम जय राम जय जय राम. शब्द ओढायचे, नाकात न म्हणायचंय, मोठ्याने म्हणायचंय. श्रीराम जय राम जय श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. कुठे तुम्हाला स्पंदनं जाणवली का? नाही, फक्त तुम्ही म्हटलत. थोडक्यात तुम्ही जो काही मंत्र म्हणत असाल, मंत्रच म्हणूया आपण त्याला. श्री गुरुदेव दत्त, श्री गुरुदेव दत्त, श्री, त्याच्यापेक्षा श्री गुरुदेव दत्त, श्री गुरुदेव दत्त. ओम गंगणपतये नमः, ओम गंगणपतये नमः, ओम गंगणपतये, ओम गंगणपतये नमः, ओम गंगणपतये नमः. फरक आहे ना? तुम्ही कुठला जो काय म्हणत असेल तो असा तुमच्या कानाला छान ऐकू येईल. घरामध्ये सुद्धा जरा त्या व्हाईब्स येतील, व्हायब्रेशन्स येतील असं म्हटलं पाहिजे. भलेही तुम्हाला 1-2 दिवस घरातनं विरोध होईल, हळू म्हणतील, आम्हाला डिस्टर्ब होतो म्हणायल, पण किती वेळ म्हणणार आहे तुम्ही? काय अख्खा दिवस म्हणणार आहे? 5 मिनटं म्हणजे फार झाली. तेवढा वेळ म्हटल्यानंतर हळूहळू घरातल्यांना सुद्धा ती सवय व्हायला लागेल. एखादं गाणं घरामध्ये लागलं की सगळं घर गुणगुणतं, तसं तुम्ही हे म्हणायला लागलात की सगळं घर गुणगुणायला लागेल. तर त्याप्रमाणे जे काही तुम्ही मंत्र म्हणत असाल, जप करत असाल, नामजप, तो असा जोरात करायचा, ओढून करायचा आणि नाकातनं करायचा. दुसरी गोष्ट, मी मगाशी म्हटलं तसं ही जी 12 खडी आहे ती अ आ ई पासून हळ क्षज्ञ पर्यंत जोरात म्हणायची. एक. दुसरं, आम आम, एम एम, ओम ओम, एम ऐम, ओम औम, आम आहा. मंत्र म्हणल्याप्रमाणे प्रत्येक अक्षरावरती तुम्ही टिंब द्यायचंय, अनुस्वार द्यायचंय आणि म्हणायचंय. म्हणजे कसं? काम काम, केम केम, कोम कोम, केम कैम, कोम काऊम, काम कहा. असं या पद्धतीने तुम्ही शेवटपर्यंत सगळी 12 खडी एकदाच म्हणून काढायची आहे. ही 12 खडी एकदाच म्हणून काढायची आणि हे रोज एकदा सातत्याने सतत वर्षभर करायचं. तुम्ही एखाद्या औषध घेतलं तर लगेच तुम्हाला बरं वाटतं का? नाही. जरी बरं वाटलं तरी त्याचं कारण जातं का? नाही. तर तुम्हाला जर का शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य हवं असेल, तुम्ही म्हणा आम्हाला काही होत नाही, आम्ही मस्त आहे, आम्ही सकाळी लवकर उठतो, आम्हाला टुला छान होतं, आम्हाला झोप छान लागते, आम्हाला भूक छान लागते, आम्ही मस्त असतो मस्त असतो मस्त असतो. ठीक आहे, मस्त असतो मस्त असतो मस्त असतो, आम्ही खूप मस्त असतो, आम्ही नाही काही करणार. हा अहंकार आहे तुम्हाला, हा अहंकार आहे. तो अहंकार मोडून काढायचा असेल, मी तुम्हाला काय म्हटलं, ॲक्सेप्टन्स. समोरची व्यक्ती सांगते ते
ॲक्सेप्टन्स, काहीतरी चांगलं सांगते ना ती, कळकळीने सांगत असते, तर तो ॲक्सेप्टन्स हा जो आहे, म्हणजे समजा तुम्हाला काही गोष्टी दुखत असतील, करत असतील, तर त्या जेव्हा तुम्ही सातत्याने हे करत राहता, दिवसानुदिवस, महिनोन्महिने, हळूहळू, वर्षानुवर्ष जेव्हा हे करत राहता, तेव्हा तुमच्या लक्षात येतं की नाही, मला मस्त वाटतंय, मला काहीच प्रॉब्लेम नाही, मी आजकाल माझा रागही कमी झालाय, माझी झोपही छान राहते, मला हे सगळं होतंय याच्यापेक्षा माझ्यामुळे इतरांना जास्त छान वाटतंय कोणतरी आलं. तर हे अशा पद्धतीने या खरं तर आपल्या बाराखडीतला प्रत्येक शब्द हा कुठला ना कुठला तरी एक बीजमंत्र आहे. म्हणजे पूर्वी श्लोक होते की नाही, श्लोक होते, मंत्र होते, म्हणजे रोग निवारणार्थ मंत्र असायचा, काय अनेक मंत्र असायचे, निरनिराळ्या देवांना प्रसन्न करून घेण्यासाठी मंत्र असायचे. प्रत्येक शब्द नाही, प्रत्येक अक्षर म्हणजे हे एक बीजमंत्र आहे. ते काही आपल्याला माहीत नाही, सोडा, त्याचा काही फारसा आपला अभ्यास नाही, पण तरीसुद्धा मला जे माहीत आहे त्या पद्धतीने जर का मी तुम्हाला माझ्याकडची जी माहिती आहे ती मी सारखी तुमच्याकडे शेअर करत असते. शेवटी एवढ्या वर्षाचा जो अनुभव आहे क्लिनिकमधला, त्यावरूनही मी तुमच्याशी गप्पा मारत असते, बोलत असते. तर ही जी अनुस्वार दिलेली बाराखडी, नुसती नाही क का की की कु के के कम कहा असं नाही, कम काम किम किम कोम कोम केम कैम कोम कौम कम कहा, मंत्र म्हटल्याप्रमाणे म्हणायचं. आणि याप्रमाणे जेव्हा तुम्ही बाराखडी एकदाच म्हणायची, एकदा साधी बाराखडी म्हणायची, एकदा अशी अनुस्वार दिलेली बाराखडी पूर्ण म्हणायची, क ख ग घ, हे किती 5 ते 7 मिनटं, 8 मिनटं, 9 मिनटं, 10 मिनटं जास्तीत जास्त, तेवढं तुम्ही एका ठिकाणी बसायचं. तुम्ही कॉटवर बसून सुद्धा करू शकता, कुठेही बसून करू शकता, खाली बसता येतेच असं काही नाही, खाली बसावा अशी पण नाही, कारण मंत्र वगैरे म्हणायला तसं हे असतं ना, तुम्ही असंच बसलं पाहिजे, तसंच बसलं पाहिजे. पण एवढंच की तुम्ही असं अगदीच असं बसू नका, छान असं ताठ बसा, खुर्चीवर बसा, कुठेही बसा, ताठ बसा आणि करा एवढं. बघा आता कितीतरी आजार आहेत की जे असाध्य आहे, असाध्य आजार, अगदी साधा डायबिटीस घ्या, तो असाध्यच आहे. पण तुम्ही म्हणाल म्हणजे आमच्या लगेच गोळ्या कमी होणार का, तुम्ही मला प्रश्न विचारणार. गोळ्या कमी होणार याच्यापेक्षा तुमच्या गोळ्या वाढत नाहीत ना, ही पहिली गोष्ट. तुम्हाला गोळ्या सूट होत नसतील, कितीही केलं तरी शुगरच कंट्रोल होत नाहीये, ब्लॉकेजेसच कमी होत नाहीयेत, औषधं ढीगभर वाढतच चाललेली आहेत, ह्या सगळ्या गोष्टी असतील तर हे करून बघा. तुमची औषधही तुम्हाला लागू होतील. आणि तुम्ही बऱ्याच वेळेला म्हणता आम्ही सगळं व्यवस्थित आहे पण संडासलाच साफ होत नाही, भूकच लागत नाही, बाथरूमला सारखं सारखं होतं, टिपिक टिपिक टिपिक, काय करावं. या सर्व गोष्टींच्या वरती ही आरोग्याची गुरुकिल्ली आहे. बाराखडी म्हणा, सातत्याने म्हणा, आम्ही 8 दिवस झाले म्हणतोय असं म्हणू नका, रोजची सवय लावून घ्या. तुम्ही म्हणायला लागलात की पुढची पिढी कळत नकळत, जेव्हा त्यांना तसं ते सहजपणे कोणीच काही कुणाचं मान्य करत नाहीत, पण जेव्हा एखाद्या समोर प्रॉब्लेम येतो त्यावेळेला माणूस जेव्हा इतर सगळे उपाय करून थकतो, तेव्हा आठवतं की माझी आई हे करायची, माझे वडील हे करायचे. करतं ना आपण, आपल्याला आठवतं ना, तेव्हा त्यांना ते आठवेल आणि कुठे ना कुठेतरी त्यांच्याही आरोग्याची गुरुकिल्ली त्यांना सापडून जाईल. लहान मुलांचे तर प्रॉब्लेम्स एवढे प्रचंड आहेत, वागण्याचे, अभ्यासाचे, स्ट्रेस आहे त्यांना. 4 वर्षाची मुलगी वरनं उडी मारते शाळेत आणि स्वतःचा जीव घालवते, म्हणजे बघा किती लहान मुलांना सुद्धा टेन्शन्स आहे, स्ट्रेस आहे. तर कुठेतरी बाहेरचा ताण, बाहेरची परिस्थिती आपण बदलू शकत नाही, पण आपल्या मुलांची विल पॉवर आपण वाढवू शकतो ना. तर ती वाढण्यासाठी, लहान मुलांचं मन एकाग्र होण्यासाठी आपण त्यांच्यासोबत नेहमी असणार नाही आहे, तर कुठे ना कुठेतरी त्यांचा विश्वास जगण्याचा, आत्मविश्वास वाढण्यासाठी ह्या अशा छोट्या छोट्या
छोटी छोटी आरोग्याची गुरुकिल्ली आपल्या चॅनलमधनं मी काही ना काहीतरी देत असते. नक्की त्याचा उपयोग करून बघा. करून बघितल्याशिवाय तुम्हाला काहीच कळणार नाही. नुसतं मी सांगते आणि तुम्ही ऐकताय. म्हणजे मी तुम्हाला एखादी सांगितलं की हे असं असं करा आणि तुम्ही नुसतंच वाचलं, ऐकलं, एक सिरियल बघितल्यासारखं सोडून दिलं तर तुम्हाला त्याचा काहीच फायदा होणार नाही. आणि तुम्हाला काय वाटतं यांनी काय होणार आहे, यांनी काय होणार आहे. केल्याने होत आहे रे, आधी केलेची पाहिजे.